सुरू करूया आपण आता. सुरू करायच्या अगोदर मागे आपण 2-3 ज्या व्हिडिओ अपलोड केला त्यावर जे कंटेंट आपण अपलोड केले त्यावर असं म्हणजे कंपाऊंडिंगचा इफेक्ट, चक्रवाढीचा परिणाम म्हणजे जे जसं आपण डिस्कस केलं की व्याजावर व्याजाचा परिणाम कसा होतो, पैशाचा व्याजावर जसं आपण इन्व्हेस्ट करतो, जसं आपण ठरलं होतं 1,500 इन्व्हेस्ट करायची, 500, 1,000 जे काय अमाऊंट असेल ती इन्व्हेस्ट केल्याच्या नंतर त्याचा कंपाऊंड इफेक्ट कसा होतो हे आपण बघितलं होतं. म्हणजे कंपाऊंडचा, आता लक्ष द्या नीट, कंपाऊंडचा इफेक्ट पैशावर कसा होतो हे आपण बघितलं होतं. आता आजची व्हिडिओ आणि मागच्या व्हिडिओ तुम्ही मिक्स नका करू. आजची व्हिडिओ ह्याच्यावर आहे की कंपाऊंडचा इफेक्ट किंवा परिणाम, चक्रवाढचा परिणाम हा जीवनावर कसा होतो, म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनावर होतो का इफेक्ट. तर त्याचा आन्सर आहे यस. हां, दैनंदिन जीवनावर कंपाऊंडचा इफेक्ट होतो. आता ही व्हिडिओ पैशाचा कंपाऊंडचा इफेक्ट तुम्ही कळला असेल, नसेल कळला तर याच्या अगोदर मी 2-3 व्हिडिओ कंपाऊंडिंग, पॉवर ऑफ कंपाऊंडिंगचे सगळ्या अपलोड केल्यात. व्याजावर व्याज म्हणजे चक्रवाढ. आता चक्रवाढ म्हणजेच कंपाऊंडचा इफेक्ट आपल्या दैनंदिन जीवनावर कसा होतो ते तुम्हाला कळेल. हे तुम्ही व्हिडिओ बघितलेत ना तर तुमच्या थोड्याशा सवयींवर जरा का होईना आपण इफेक्ट पडू शकतो. तर लेट्स गेट स्टार्टेड. आता 2 पार्टमध्ये आपण बघूया. एक, दैनंदिन जीवनावर कसा उपयोग होतो किंवा परिणाम कसा होतो, आणि आपल्या सवयींवर कंपाऊंडचा इफेक्ट म्हणजे चक्रवाढीचा इफेक्ट आपल्या सवयींवर कसा लागू होतो, ह्या 2 पॉईंटमध्ये डिस्कस करू. आणि ह्याच्या पुढे मी तुम्हाला असे 2 एक्झाम्पल देऊन सांगेन की तुम्हाला एक क्लॅरिटी येईल की खरंच जर आपण एक छोट्या छोट्या सवयी चांगल्या किंवा वाईट जर ठेवल्या तर त्याचा लगेच नाही पण काही कालावधीनंतर कसा इफेक्ट होतो हे आपण बघायचं आज. तर फक्त आणि फक्त 4 किंवा 5 मिनिटं लक्ष दिलं तर असं पण होऊ शकतं, आयुष्य बदलू शकतो. जीवनात बदल हा खूप भले मोठे कीर्तन, मोठे मोठे लेक्चर, दिवसभर भाषण, त्याच्याने जीवनात बदल कधीच येत नाही. बदल कधी येतो, लगेच माणसाला हितं एकदा वाटलं ना, माणसाच्या मनात वाटलं की आपल्याला ही गोष्ट बदलायची, तर कधी कधी असं होतं जी गोष्ट आपल्याला छोटी 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 करून हे बघा, बदल हे आयुष्यात 2 प्रकारे होऊ शकतात. एक, माणूस ठरवला तर छोटा कमी कमी करत बदल करू शकतो. एक, माणसाला जर माणसाचं लागलं ना तर एखादा व्यसन किंवा असू दे किंवा काही रोज एक्सरसाइज करायची असू दे, लगेच करतो माणूस. फक्त हितल्या विचाराची गोष्ट आहे. तर आता हे 2 एक्झाम्पल देतो, त्याच्यापुढे अजून एक पॉवरफुल 2-3 एक्झाम्पल देऊन सांगतो, तुम्हाला क्लॅरिटी येईल. आता तंबाखू आपण आता काय काय जणांचं काय असतं माहिती आहे का, तुम्ही जर बोललात कुणाला लाईफमध्ये कुणाला कधीच सल्ले देऊ नये, पण कधी कधी जर एखाद्याचं आयुष्य एक वाईट वळणावर जात असेल तर कधी कधी बोललेलं पण चांगलं असतं. तुम्ही जर एखाद्याला बोललात, अरे थोडा जर तू तंबाखू खाल्लास तर एक 40-50 वर्षानंतर कॅन्सर किंवा हृदयावर त्याचा परिणाम होतो, तो तुम्हाला वेड्यात काढेल. परिणाम होतो तर तो तुम्हाला वेड्यात काढेल. तर मला असं सांगायचं आहे, जरी डेली तुम्ही छोटा तंबाखू खात असाल किंवा सिगरेट फुकत असाल तर त्याचा 70% पेक्षा जास्त इफेक्ट आपल्या हृदयावर होतो. प्लस थोडंसं कॅन्सर येण्याची सुद्धा शक्यता असते. त्यामुळे जसं आपण म्हणतो की रोज थोडं खाऊन काय होतं, थोडं खाऊन काय होत नाही, त्याचा इफेक्ट आपल्याला परिणाम त्याचा 20 वर्षाने लागू होतो. आता 2 मित्र आहेत, समजा 2 मित्र आहेत,
एकाला तंबाखू खायची सवय आहे आणि एकाला व्यायाम करायची सवय आहे. रोज जर एकाला तंबाखू खायची सवय नाही, एकाला व्यायाम करायची सवय आहे. जर एखादा व्यायाम करत असेल रोज 15 मिनटं 20 मिनटं, तर त्याचा परिणाम जो 40-50 वर्षांनी होईल ना, तुमचं डोकं असं चक्रावून जाईल, एवढा परिणाम होईल. म्हणजे छोटे छोटे करून. शास्त्रज्ञांनी पण असं सांगितलं की जर आपण एखाद्या गोष्टीवर छोटं छोटं रोज प्रयत्न करतोय, तर त्याचा परिणाम हा 40 वर्षांनी इतका मोठा होतो, आपण आश्चर्यचकित होऊ शकतो. तर चॉईस इज युअर्स, म्हणजे तुमच्या हातात आहे की रोज एक वाईट सवय लावून घ्यायची का एक चांगली सवय लावून घ्यायची. आता एक मला सगळ्यात आवडलेला, लहानपणापासून मला ह्या गोष्टीने खूप इफेक्ट केलेलं होतं, त्यामुळे मी तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करतो. तुम्हाला माहितीच असेल, पण नुसतं माहीत असून माहीत जगाला आहे सगळं. नुसतं माहीत असून फायदा नाही, तर आपण ते निरीक्षण करून त्याच्यावर ॲक्शन कृती घेणं खूप महत्त्वाचं आहे. आता इथं सगळ्यांना माहिती आहे तरी पण सांगतो, छोटा छोटा पाण्याचा थेंब 1 वर्ष दगडावर पडतोय, तर तुम्हाला त्याचा परिणाम कळणार नाही. पण तो जर छोटा छोटा पाण्याचा थेंब 10 वर्ष किंवा 20 किंवा 40 वर्ष पडतोय, तो असं होतं, त्याच्या खाली कितीही मजबूत दगड असू दे, त्या दगडीला भेग पडते, चीर पडते. ह्यालाच म्हणतात कंपाऊंड. म्हणजे छोटं 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 करत ह्या दगडाला भेग पडू शकते, छोट्याच्या पाण्याच्या थेंबाने सुद्धा. मग ह्यालाच म्हणतात चक्रवाढीचा जीवनावर परिणाम, कंपाऊंडिंग इफेक्ट इन लाईफ. म्हणजे जसा कंपाऊंडिंग पैशावर सुद्धा आपल्याला मिळतो, व्याजावर व्याज, तसा लाईफमध्ये सुद्धा सवयींवर मिळतो. आता सवय वाईट असेल तर त्याचा परिणाम वाईट मिळू शकतो, चांगले असेल तर चांगलं मिळू शकतो. आता हा तुमचा एक्झाम्पल लक्षात आला असेल पुढे. आता तुम्हाला जरी डाऊट आला असेल, तर हा एक्झाम्पल खूप खूप बेस्ट आहे. ह्या एक्झाम्पलने पण मला खूप इफेक्ट केलं होतं. आपल्याला काय वाटतं, छोटासा जर वाऱ्याचा झुळूक आला तर त्याच्यानं काय सुनामी येऊ शकते, तर येऊ शकते. तर कशी येऊ शकते हे तुम्हाला, त्याच्यावर एक मोठा विषय आहे, तो सगळंच एका व्हिडिओत सांगितलं, तुम्हाला तर डोक्याच्या वरून जाईल. छोट्याच्या वाऱ्याच्या झुळूकने सुद्धा सुनामी येऊ शकते, असं हे शास्त्रज्ञाने थेरीमध्ये शक्य केलं आहे. तर समजा आता एक छोटासा एक्झाम्पल घ्या. तुमच्याकडं घरात 15 लादीचे तुकडे आहेत, त्यातला एक छोटासा आहे आणि एक भला मोठा लादीचा तुकडा आहे, आणि तुम्ही ते असे उभे ठेवले, जसं इथे तुम्ही बघताय, उभे ठेवले थोडासा गॅप देऊन, आणि त्यातला एक छोटासा तुकडा तुम्ही पाडला दुसऱ्या लादीच्या तुकड्यावर. हे असंच एकावर एकावर पडत हा मोठा लादीचा तुकडा पडू शकतो. म्हणजेच छोटीशी गोष्ट सुद्धा मोठ्या गोष्टीला इफेक्ट करू शकते, म्हणजे पाडू शकते. तर आपण म्हणतो की छोटं काय, पण खराच तर छोट्या गोष्टींचाच आयुष्यात मोठा परिणाम होतो. तर असं मला कंपाऊंडिंगचा इफेक्ट जीवनावर आज तुम्हाला सांगायचा होता. काही लक्षात नाही राहिला असेल व्हिडिओतला, तरी एवढंच लक्षात ठेवा की थोडं जरी छोटी जर आपण वाईट गोष्ट करत असेल, तर त्याचा कालावधीनंतर खूप मोठा परिणाम होतो, आणि ते सुद्धा आपल्याला भोगावं लागतं. चांगलं असेल तर चांगलं भेटतं. छोटी एक्सरसाइज जर तुम्ही केली 15-20 मिनिटाची, तरी त्याचा परिणाम खूप मोठा होईल. आणि हा एक्झाम्पल खूप महत्त्वाचा आहे, जो तुम्ही बघताय आता, पाण्याचा आणि दगडीचा. आणि त्यानंतर हा लादीचा सुद्धा. हे नुसतं एक्झाम्पल नसून हे शास्त्रज्ञांनी शक्य केलं की छोट्या गोष्टींच्या लाईफमध्ये आत्ता नाही, पण 25, 30, 50 वर्षांनी इफेक्ट होतो. आणि त्याचा परिणाम असा होतो की जर तुम्हाला एखादी चांगली सवय असेल, तर त्याच सवयीचा चांगला इफेक्ट पडतो. वाईट सवय असेल तर वाईट पडतो. आता तुमच्यावर आहे.
तर एवढंच आजच्या व्हिडिओसाठी. लवकरच एक चांगल्या व्हिडिओमध्ये आपण मिळू. थँक्यू.